पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी। या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी निधी हस्तांतरित केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे। कर्जमाफीच्या बाबतीत मी आताच सांगितलं की कर्जमाफी जी उशीर झाला त्यामध्ये खरंच कुठल्या सरकारचा किंवा कोणाची आमची चूक नाहीये। आपल्याला माहिती आहे की कर्जमाफीला पुरवणी मागण्याला ती रक्कम होती। विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि अधिवेशन सुरू असताना वरच्या सभागृहामध्ये खालच्या सभागृहामध्ये त्या पुरवणी मागण्या मंजूर व्हायला चर्चा होती आणि चर्चा झाल्यानंतर मंजूर होतात। त्यामुळे आता अधिवेशन संपलेलं आहे, राज्यपाल महोदयांची सही झालेली आहे, त्यामुळे थोडा उशीर झाला। त्यानंतर जे आम्ही यादी जाहीर केली असती आणि यादी जाहीर केल्यानंतर इन्कम टॅक्स वाल्या शेतकऱ्यांची जर यादी आम्हाला नाव कळालं नसतं परत त्या यादीला सगळ्या यादीला स्टे मिळाला असता, थांबली ती यादी, सगळी प्रक्रिया थांबली असती। त्यामुळे आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली, ज्या शेतकऱ्यांचं इन्कम मोठे शेतकरी आहेत आणि ते इन्कम टॅक्स भरतात त्यांची यादी आम्हाला कळवा। त्याप्रमाणे यादी आम्हाला काल 2 दिवस झाले प्राप्त झालेली आहे। आता कुठल्याही प्रकारची अडचण ही राहिलेली नाही। आमचे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पण यासाठी, त्या सहकार विभाग पण त्यासाठी प्रयत्न त्यामध्ये करतोय आणि साधारणतः ही रक्कम 30 जुलैपूर्वी पहिले जे ज्यांचं क्लिअर आहे त्यांना 30 जुलैच्या अगोदर पहिले शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम ही दिली जाईल। त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये आणि दुसऱ्या ज्या काही एखाद्या अटी वगैरे आपण कमी शर्त आपल्या अटी थोड्या कमी केलेल्या आहेत त्याचाही निश्चित प्रकारे करून त्यांचे त्या शेतकऱ्यांना पण लवकरात लवकर ही रक्कम ही कर्जमाफीची दिली जाईल। शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता आज दुसरी यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये जे शेतकरी बांधवांची नावे त्या सर्व बांधवांना उद्यापासून शनिवारपासून म्हणजेच आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर त्यांची जी रक्कम आहे ते खात्यामध्ये वितरण करायला सुरुवात होत आहे। याची जी माहिती आहे ती राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा दिली आहे आणि कृषी मंत्र्यांनी सुद्धा दिली आहे किंवा तुम्हाला वेळोवेळी जे न्यूज चॅनल त्यांच्याद्वारे सुद्धा ही माहिती मिळालेली असेल, कारण ही जी यादी आहे ती आज दुपारी जाहीर करण्यात आली आणि जिल्ह्यावाईज ही यादी आहे। ज्या शेतकरी बांधवांची यामध्ये नावे आहे त्या सर्वांना पैसे मिळणार आहे आणि ही जी यादी आहे ती गावोगावी लागली जाणार आहे। तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही तिथे तुमचे नाव बघू शकता। त्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे, ज्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकून तुमची एक प्रकारची KYC ही असणार आहे। जे शेतकरी हे KYC करतील त्यानंतर त्यांच्या खात्यावरती 1 ते 2 दिवसामध्ये त्यांची रक्कम वितरित केली जाणार आहे।